हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आज आपण तुमचं जे CETचं रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर तुमचे ॲडमिशन प्रोसेस आता सुरू होईल. त्यानुसार आता तुम्ही ठरवत असाल की तुम्हाला कुठलं पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज भेटेल किंवा तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्ही कुठल्या कॉलेजसाठी ट्राय करू शकतात. तर आज आपण गव्हर्मेंट कॉलेज COEPबद्दल बोलणार आहे. परंतु त्याआधी आपण महाराष्ट्रातील टॉपचे गव्हर्मेंट कॉलेजेस कोणते ते बघणार आहे. त्यानंतर COEPचा इंटेक किती ते बघणार आहे. त्यानंतर तुमच्या कास्ट वाईज तुम्हाला किती पर्सेंटाईल हवे की जेणेकरून तुमचा COEPमध्ये नंबर लागेल, ते सर्व काही आज आपण बघणार आहे. सेकंड आणि थर्ड या तिघांचंही मेरिट किती लागलं होतं ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. बरेचसे यूट्यूबर आहेत जे सांगतायत तुम्हाला की तुम्हाला 84 पर्सेंटाईल असतील किंवा 85 पर्सेंटाईल असतील तरी पण तुमचं COEPमध्ये होईल. तर तुम्ही ह्या व्हिडिओमधून ज्या लिस्ट आहे त्या ऑथेंटिक म्हणजे COEPच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्हाला किती पर्सेंटाईल हवे जेणेकरून तुमचा नंबर लागेल. तर तुम्ही बघू शकतात की महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते गव्हर्मेंटचे टॉपचे कॉलेज आहे. आता टॉपचे कॉलेज म्हटल्यानंतर COEPचं नाव जे ते सगळ्यात आधी असतं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आणि गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसारी खुर्द, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. तर या सगळ्या कॉलेजेसमध्ये आज आपण COEPबद्दल बघणार आहे. त्यानंतर आपण हे जे पुढचे कॉलेजेस आहे यांचं देखील मेरिट वगैरे काय असेल किंवा त्यांचा इंटेक किती आहे हे सगळं डिस्कस करूया. तर इथे तुम्ही बघू शकतात सिव्हिलसाठी 75 इंटेक आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्ससाठी 150, त्यानंतर ENTCसाठी 150, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 75, इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 38, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग 75, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं 150, मेटलर्जीचं 75, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं 75 आणि प्लॅनिंगचं जे ते 60 असं इंटेक आहे. यामध्ये आय थिंक माझ्या मते मेटलर्जीचं जे मेरिट आहे ते थोडंसं कमी जातं. परंतु आपण इथे कुठलेही मतं मांडायला आलेलो नाही आहे. मी तुम्हाला कॅप राऊंडच्या सगळ्या ज्या आहेत त्या लिस्ट दाखवणार आहे, त्यावरून तुम्ही अंदाज जे ते लावू शकतात. तर इथे तुम्ही कॅप राऊंड फर्स्टचं जे मेरिट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं ते बघू शकतात की ओपन जनरलचं जे मेरिट आहे ते 99 पर्सेंटाईलवरती लागलेलं आहे, 99.55 पर्सेंटाईलवरती लागलेलं आहे. आणि ओपनच्या ज्या फिमेल आहे, ओपनच्या ज्या मुली आहे त्यांच्यासाठी देखील 99.32चं मेरिट जे आहे ते लागलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अदर कास्टचं देखील बघू शकतात. जे बाकीचं तुम्ही कास्टमध्ये असाल आणि तुमचं असं म्हणणं असेल की ओपन सोडून पण दुसरं, तर तुम्ही ह्या PDFमध्ये बघू शकतात की SCचं देखील 97 पर्सेंटाईलपर्यंत लागलेलं आहे. STचं देखील खूप कमी मेरिट गेलेलं नाही आहे, 92पर्यंत लागलेलं आहे. SC फिमेलचं देखील 97चं लागलेलं आहे. ST ज्या गर्ल्स आहे त्यांचं थोडंसं कमी लागलेलं आहे. इथे 87 पर्सेंटाईल जे आहे ते त्यांचं मेरिट लागलेलं आहे. ही PDF जी आहे ती आता मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत नाही आहे. ही PDF मी तुम्हाला टेलिग्रामला प्रोव्हाइड करेल. तुम्हाला जर हवी असेल तर तिन्ही कॅप राऊंडचे मी तुम्हाला ही पूर्ण PDF ब्रांच वाईज दाखवते. परंतु तिघही कॅप राऊंडचं जर आपण इथेच घेत बसलो तर व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्यापेक्षा मी तिघी कॅप राऊंडचे जे PDF आहे ते टेलिग्राम ग्रुपला शेअर करून देईल. ज्यांना कुणाला डिटेलमध्ये बघायचं हे सगळं त्यांनी टेलिग्रामवरून ॲक्सेस करू शकतात. त्यानंतर ENTC मेलसाठीचं 99.83ला लागलं आहे. त्यानंतर ENTCच ओपनच्या ज्या फिमेल आहेत त्यांचं 99.75ला लागलेलं आहे. त्यानंतर SCचं 98 आणि STसाठीचं जे जनरल SC मेलसाठीचं 95 पर्सेंटाईल इथे जे ते मेरिट लागलेलं आहे. आता तुम्ही इथे पूर्ण जी सगळी PDF आहे ही बघू शकतात. यामध्ये कुठेच तुम्हाला SC झालं किंवा ST जरी असेल तर 95 पर्सेंटाईलच्या खाली किंवा 90 पर्सेंटाईलच्या खाली अशी कुठलीच कास्ट नाही आहे किंवा कुठलीच ब्रांच नाही आहे ज्यामध्ये मेरिट कास्ट वाईज देखील खूप कमी आलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठले यूट्यूबर सांगत असतील की तुम्हाला 85 पर्सेंटाईल असतील तर तुमचं होऊ शकतं. तर एकदा तुम्ही इथे चेक करू शकतात, त्यानंतरच डिसिजन घ्या. इथे मेटलर्जीचं फक्त तुम्ही बघू शकतात की STचं जे मेरिट आहे ते बरंचसं खाली आलं आहे. 65% जे आहे ते SC जनरल जे आहे ते आलेलं आहे, ST जनरल.
तर ही पूर्ण PDF जी आहे ती ही PDF ही कॅप राऊंड 1ची PDF आहे, कॅप राऊंड 2nd आणि कॅप राऊंड 3rdची PDF मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला शेअर करेल. आणि असेच जे बाकीचे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांचं देखील आपण बघूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि थँक्यू.